नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर जगदीश हेडेकर सर, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. क्रीडाई सांगलीचे सुद्धा ते मेंबर आहेत. अशा त्यांच्या आजवरच्या या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता थेट गप्पांना सुरुवात करूया. गप्पांना मला इथून सुरुवात करायची ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? त्यामुळे हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? प्रेरणा अशी म्हणता येणार नाही. मी ॲक्चुअली 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमाच केलाय. हं. म्हणजे सिव्हिल हा पार्ट असा फार मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर दिसत होता, की बाबा सिव्हिलमध्ये काही आपल्याला स्कोप आपला मिळेल आणि काहीतरी वेगळा आपला ठसा उमटवता येईल, या दृष्टीनं मी सिव्हिल डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं खरं. तिथून ॲक्चुअली 3 वर्षानंतर डिप्लोमा झाल्यानंतर मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करायला लागलो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो खरं. ती पॅशन मिळत नव्हती. म्हणजे गव्हर्नमेंटची कामं त्या लेवलची पण नव्हती किंवा त्यातून काही स्वनिर्मितीचा अनुभव जो मिळायला पाहिजे होता, तो मिळत नव्हता. आफ्टर मॅरेज माझ्या मिसेस आणि तिचा जो सहभाग झाला माझ्या पूर्ण जीवनात ॲज अ आर्किटेक्ट म्हणून, आणि मला एक मोलाची साथ तिची लाभली. तिथून माझं खरं पिकअप म्हणता येईल किंवा करिअरला चांगलं वळण म्हणता येईल. तिथून आम्ही ॲक्च्युली अपार्टमेंटमध्येच पडलो. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग आम्ही बऱ्यापैकी बंदच केलं होतं आणि तिथून मग अपार्टमेंट स्कीम चालू झाल्या आमच्या. माझ्या जवळपास एक 5 स्कीम आता आज तगायत सांगलीत झालेल्या आहेत. या स्कीमबरोबर मग रेसिडेन्शियल बंगलोज, आर्किटेक्ट ती असल्यामुळं तिची पण साथ मला फार मोलाची मिळाली. आणि बंगलोज, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल शेड, रायचूर कर्नाटक साईडला आमचं एक बँक बिल्डिंग खूप मोठी झालेली आहे. त्याच्यानंतर बरेच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सांगलीच्या आसपास, म्हणजे सांगली, तासगाव, जयसिंगपूर, कर्नाटकात अथणी गाव येईल, तिथं आमचे हॉटेल प्रोजेक्ट झालेले आहेत. ओके. सो असा एकंदर प्रवास आहे चालू आहे असा. फार महत्वाचा आणि इंटरेस्टिंग तसा एका अँगलने. आणि मला असं वाटलं की यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याप्रमाणे त्या जेव्हा संसारात आल्या त्यामुळे एका अर्थाने चांगले. आणि बिंग आर्किटेक्ट असल्यामुळे संसाराचं स्वप्न रंगवताना तुमचं हे कमर्शियल स्वप्न चित्र पण रंगवलं त्यांनी. आर्किटेक्ट असल्यामुळे अजून जास्त प्लॅन्ड आयुष्य झालं पुढचं सगळं असं म्हणूया आपण. त्याच्यानंतरचा प्रवास खरं तर अजून आणखी इंटरेस्टिंग असतो या शैक्षणिक प्रवासानंतर. त्याचा तुम्ही काही टप्पा सांगितला, पण मला थोडं पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये असं जायचंय की पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट जो करतो आपण, तर तोपर्यंत एक स्ट्रगल असतो सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात. तर तो पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट तुम्ही कुठला केला, कसा केला? तो मी जो म्हटलं की मी जे गव्हर्नमेंट मधून मी बाहेर पडलो आणि एक प्लॉट आमचा घरचाच प्लॉट होता, तिथंच आम्ही एक अपार्टमेंट स्कीम चालू केली. त्याचे आर्किटेक्ट माझ्या मिसेसच होत्या. ओके. त्यावेळी मला वाटतं 2009 साली आम्ही तो प्रोजेक्ट केला आणि अशा ठिकाणी तो प्रोजेक्ट केला की त्याच्या जवळपास एकही अपार्टमेंट नव्हती. म्हणजे थोडासा सांगलीचा आउटस्कर्ट एरिया होता. तरी पण धाडस आम्ही केलं की बाबा या एरियात आपण अपार्टमेंट करायची आहे. तर आमचं तो टर्निंग पॉइंटच म्हणता येईल, कारण आम्ही प्रपोज केलं होतं G+2 आणि आम्हाला त्याचं म्हणजे त्यातून रिस्पॉन्स असा मिळाला की आम्हाला परत एक फ्लोअर वाढवावा लागला. आणि त्या बूममध्ये चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे ते एक चांगलं माइलस्टोन आमचा अचीव्ह झाला. आणि तिथून ह्या प्रवासाची सुरुवात म्हणता येईल खरी. बरं, दुसरं आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रांमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? नाही, आधी असं होतं की लेबरच भेटत नव्हते. मग त्यात स्किल अनस्किल हा प्रकार फार जाणवत नव्हता. खरं जसं जसं टेक्नॉलॉजी आली किंवा काही मी म्हणेन आता लेझर सिस्टीम आहे, तर ह्या ज्या मॉडर्न सिस्टीम्स आहेत, म्हणजे आता आम्ही लाईन आउट पण करतो तर टोटल स्टेशननी करतो. तर हे ज्यावेळी आम्ही वापरायला लागलो तर त्यावेळी त्यातला एरर आम्हाला समजत गेला आणि स्किल्ड लेबरनी काम करणं आणि अनस्किल न करणं ह्यात बराच तफावत आम्हाला दिसला. आणि स्किल लेबर वापरल्यामुळे जो एंड प्रोडक्ट मिळतोय तो डेफिनेटली फिनिशडच प्रोडक्ट मिळतोय. ही कन्सेप्ट आम्हाला म्हणजे लक्षात आली त्यातून. त्यामुळे स्किल लेबर असणं आणि ते यूज करणं तितकंच गरजेचं आहे. ओके.
दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करताना तुम्ही किंवा आता तुम्ही बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम हो, करताय. या हो. दोन्ही जबाबदारीमध्ये तुम्ही कस्टमरकडनं वाक्य कायम ऐकलं असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे हो. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवा किंवा फ्लॅट असेल तर तो जरा असा ॲडजस्ट करा. पण एक बिल्डर म्हणून तुम्हाला दर्जा पण तेवढा मेंटेन करायचा असतो. बरोबर. तर अशा वेळेला ते दर्जा आणि ते बजेट या दोन्हीची सांगड समतोल तुम्ही कसा घालता? बेसिक पार्ट जो आम्ही त्यांना म्हणजे कुठल्याही क्लायंटना किंवा हा सजेस्ट करतो, की जो पार्ट आपल्याला चेंज करता येणार नाहीये, तो तुम्ही क्वालिटीज वापरायचा आहे. त्यानंतर फिनिशिंग किंवा कॉस्मेटिक आयटम आपण म्हणतो, तर तो कॉस्मेटिक आयटम आपण आफ्टर सम इयर चेंज करू शकतो किंवा इंटिरियर पार्टमध्ये तो चेंज करू शकतो. तर बेसिक जी कन्सेप्ट आहे किंवा काँक्रीट म्हणेन किंवा स्टील म्हणेन, इव्हन प्लास्टरिंग हा इथपर्यंतचं जो काम आहे, हे क्वालिटी कामं झालेलं त्यांच्यासाठी बेटर आहे. भले त्यातला पार्ट त्यांनी एखादा स्किप केला आणि काही दिवसांनी तो काही काम करून घेतलं, तर ते त्यांना फायनान्शियली पण त्यांना ते सोपं जाईल. खरं मुळातच तुम्ही जर बाबा बजेट कमी आहे आणि मला काम कमी पैशात करायचं आहे, तर कमी पैशात कमी स्टील वापरणं आणि कमी ग्रेडचं काँक्रीट वापरणं असं केलं तर ती बिल्डिंग लाईफटाईम म्हणजे त्याची हे आयुष्य म्हणा किंवा त्याची जो अपीअरन्स आहे तो त्या क्वालिटीचा नाही भेटणार. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून, बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठली क्षेत्र येतात, सेक्टर येतात, ज्याच्यावर आता खरं काम करण्याची गरज आहे, जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास हवा असेल तर? आता मी बिल्डर क्षेत्रात असल्यामुळं मला मोस्टली असं जाणवलं, की बाबा इथं एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर बाहेरून येणारा कस्टमर कोण आहे? तर बाहेरून जो येणारा कस्टमर आहे, तर तो एखादा एम-आय-डी-सी वर्कर असेल. म्हणजे त्यामुळं एम-आय-डी-सी मोठ्या प्रमाणात ग्रोथ झाली पाहिजे, मोठे-मोठे उद्योग इथं आले पाहिजेत. तर तो फाउंडेशन आम्हाला मिळेल, की बाबा एक आम्ही स्कीम करू, चांगल्या स्कीम, मोठ्या स्कीम करू आणि त्याला मला क्लायंट बेस मिळेल. आता सांगलीच्या परिस्थितीत असं आहे, की क्लायंट बेसच नाहीये आमच्याकडे. हां, बंगलो बांधणारे लोक इथलेच आहेत. ते पूर्वीचं घर पाडतील, इथं बांधतील. हा स्कोप लिमिटेड झाला. खरं जर मला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट हवी असेल, आता पुण्याची डेव्हलपमेंट जर आपण बघितली, तर त्या कंपेअरला सांगली खूपच कमी पडते. माझं म्हणणं तर असं आहे, की माझी जी बॅच होती, माझी 96 ची बॅच आहे, तर माझ्यातले 90% माझे फ्रेंड्स आहेत, ते पुण्यात सेटल आहेत. मग आज का ते तिकडे सेटल आहेत? तर त्यांना ते इन्फ्रा मिळालं, त्यांना तो जॉब मिळाला. तर माझं म्हणणं असं राहील, की तशा पद्धतीचे इंडस्ट्रीज किंवा इन्फ्रा इथं सांगलीत डेव्हलप व्हावा. त्याच्यासाठी मुळात रस्ते म्हणा किंवा इंडस्ट्रियल म्हणा, ह्यात डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. पण मग अशा वेळेला सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर ही डेव्हलपमेंट इथं हवी असेल तर? तर आता मूळ मुद्दा असं म्हणेन, की आय-टी पार्क जो सांगलीत थोडाफार प्रमाणात व्हायला पाहिजे होता. कारण जे मोस्टली सॅलरीड आहेत पुण्यात, ते सगळे आय-टी सेक्टरमध्ये आहेत. तर बऱ्यापैकी थोडाफार जर त्यातला मी म्हणतो 25%, 10% व्हिचएव्हर सांगलीत जर कन्व्हर्ट झाला, तर तो बेस, क्लायंट बेस म्हणून आम्हाला भेटेल आणि बऱ्यापैकी सांगलीची पण त्यात ग्रोथ होईल. त्याच्याबरोबर आपली पण ग्रोथ होईल. मगाशी तुम्ही तुमच्या एका आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल बोललाच सांगताना, पण असा एखादा प्रोजेक्ट आहे का की जो करताना काही अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्यावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग? आता जस्ट रिसेंटली आम्ही शिराळा, मी म्हणतो शिराळ्याच्या पुढे एक शेंडगेवाडी म्हणून एक इंडस्ट्रियल तो प्रोजेक्ट आहे. तर तो एरिया असा आहे, की म्हणजे चारी बाजूनी डोंगर आणि डोंगराच्या मध्ये ऍक्च्युली क्लायंटची नीड होती, की त्यांना त्या गावाच्या शेजारीच त्यांची फॅक्टरी करायची होती. आणि ज्यावेळी आम्ही साईट बघितली, तर त्याच्यात प्रचंड म्हणतो आपण त्याला हे म्हणू, की कंटूर म्हणतो आम्ही, अपडाऊन्स बरेच होते. म्हणजे डोंगरातच थोडक्यात आम्हाला ती फॅक्टरी बसवायची होती, पूर्ण डोंगरातच. आणि पूर्ण डोंगर फोडणं काही पॉसिबल नव्हतं आणि तेवढा टाइम लिमिट पण आमच्याकडे नव्हता. तर आम्ही म्हणजे मिसेसनी आम्ही असा कन्सेप्ट इथं फॉलो केला, की त्या अपडाऊन्सचाच यूज करून आम्हाला ती फॅक्टरी बसवता येईल. आणि तो प्रोजेक्ट आता मी गेल्या 4 महिन्यात तो एंडला आणलेला आहे. ह्या एप्रिलच्या 5 तारखेला त्याचं ओपनिंग आहे. वाह! क्या बात आहे. आणि दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील पॅरामीटर्समध्ये ॲक्च्युली ग्रेडिंग महत्त्वाचं आहे. पुन्हा त्याचे मला रिझल्ट महत्त्वाचे पडतील. अजून एक मी त्या बाबतीत असं म्हणेन, की बेसिक प्रश्न मला असतो मालकांचा, की बाबा ते स्टील आणलं की 2 दिवसात ते लाल होतं आणि ते मी वापरावं का? तर माझं म्हणणं असं राहील कंपन्यांना, की बाबा ठीक आहे, त्याला काहीतरी तुम्ही असं काही कोटिंग करा. मला वाटतं काही कंपन्यांनी काढलेलं पण आहे तसं, की बाबा ते कंटिन्युटी त्याचा नवीनपणा जो दिसतोय, जोपर्यंत ते कॉन्क्रीटमध्ये मर्ज होत नाही, तोपर्यंत ते ॲज इट इज दिसावं. कारण
स्टील येऊन साईटवर पडतंय आणि ते हवेनं लालसर होतंय, म्हणजे त्याची रस्टिंगची प्रक्रिया चालू होतीये. तर त्याला काहीतरी कंपनीनं बाबा त्याला कोटिंग, म्हणजे जसं कोकण किंवा जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या भागात ते कोटिंग होतंय, तसं काही बेसिक कोट कंपनीनं जर प्रोव्हाइड केला तर तो कस्टमरला पण ते बरोबर वापरताना पण त्यांना ते म्हणजे माझं घर बांधतोय, मी स्वप्नातलं घर बांधतोय, तर त्याला मी हे चांगलं स्टील वापरतोय हे त्यांना पण बरं वाटेल. बरं वाटेल. बरं. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का आणि तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील वापरलंय आम्ही. बरं. आणि बऱ्यापैकी मला ग्रिपिंग पण त्याचं बरं वाटलं. हं. इव्हन कोटिंगचं मला अजून त्याच्यात मी जो आता जो मुद्दा बोललो की त्याला काहीतरी कोटिंग त्याला कंपनीकडनं मला मिळावं असं मी अपेक्षा करतोय. त्या बाबतीत काहीतरी डेव्हलपमेंट स्टील कंपनीनं करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि अगदी आता शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आपल्यासारखे येत आहेत त्यांचं पहिलं पाऊल आहे, त्यांना एक सिनियर म्हणून, त्यांचा मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? तर आता कसं झालंय, कॉम्पिटिशन ह्या क्षेत्रात बरंच आहे. म्हणजे मी एखादं घर मी 2,000 रुपयांनी स्क्वेअर फीटनी बांधत असेल, तर एखादा नवीन होतकरू इंजिनियर येतोय आणि त्याला काम नसतं म्हणून तो बाबा 1500-1600 विचेवर त्याला जो काही रेट मिळेल त्यात तो काम करायला जातो आणि तो फसतोय. ऍक्च्युली काय होतंय की ती क्वालिटी तो अचीव्ह करू शकत नाही. त्यानं त्याचं प्रॉपर इस्टिमेशन करावं, स्टील डिझाईन प्रॉपर करावं, किंवा इव्हन एखादा जो कोणी ओनर घर बांधतोय तर त्यानं पण थोडं जागरूक होऊन की बाबा मला स्टील डिझाईन रिक्वायर्ड आहे, मी 2 फ्लोअर बांधणार आहे, मी 3 फ्लोअर बांधणार आहे, हे त्याच्याशी कन्सल्ट करून, नसेल त्याच्यापेक्षा तुम्ही एखादा सिनियर पर्सन असेल त्याच्याशी कन्सल्ट करून त्याचं प्रॉपर स्टील डिझाईन करून ते काम करून घ्यावं. वेळप्रसंगी मी म्हणतोय की विथ मटेरियलपेक्षा तुम्ही थोडंसं इन्व्हॉल्व, म्हणजे जे बंगलो ओनर आहेत त्यांनी थोडंसं इन्व्हॉल्वमेंट देऊन दोघांना स्मूथ होईल अशा पद्धतीनं ते घर बांधावं. म्हणजे दोघांचं पण, ह्यांचं फुलफिल होईल की ह्यांची बिल्डिंग तयार होती आणि त्याच्या नावावर एक काम होईल. म्हणजे फक्त रेटचं दडपण न घेता थोडेफार ओनर्सनी पण ते पे केले पाहिजेत की त्या गोष्टीसाठी ते पे करावे लागतायत त्यांना. तर ते पैसे पे करून त्यातून एक चांगलं बिल्डिंग म्हणा किंवा त्यांचं स्वप्न म्हणा हे सत्यात उतरवावं. क्या बात. सो हे होते इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर जगदीश शेडेकर सर, आणि त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा जाता सांगितला या क्षेत्रात जे तरुण येत आहेत त्यांच्यासाठी, की जेव्हा तुम्ही किंमत कमी करत असता तेव्हा ती पर्यायानं आपली स्वतःची, आपल्या ज्ञानाची आणि अर्थात बाजाराची आणि दर्जाची अशा सगळ्यांच्याच किमती उतरवत असतात. त्यामुळं अशा किमतीची स्पर्धा करताना त्याच्याशी तुम्ही खेळू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना दर्जा राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं तोही तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण कुठलंही कन्स्ट्रक्शन हे दीर्घायू टिकावं असंच कुठल्याही इंजिनियरला वाटत असतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.